चला चला आत चल चल. काय झालं काय झालं? पाय दुखतायत. कशाला मरायला माकडीण करायची मग? जीव जाईस तोर माकडीण करत होती. हिंदी पिक्चर मिळाला त्याच्यावर तुला. प्रसाद ओकनी तरी घेतला का पिक्चर मध्ये? त्यांनी टीजर दिला, तो फक्त शेअर केलास तू. पुढे काय केलास? काय रे? बरोबर बोलताय. तू कोण आहेस? हा कोण आहे? हा कशाला आलाय? मी. गौऱ्या इथे कशाला आलाय? मी आपलं- मी फक्त हिला बोलवलं. तू चल निघ. बाबा निघ. बाबा ऍक्च्युली गौऱ्या काय? बोल ना. अरे ऐक ना, अरे तुझा बाप डोक्यावर पडला यार. मी काय बोलले की उठसूट मला मारतो यार. येणार तुझा बाप जरा डोक्यात. आता कशाला घाबरतोयस? हे ठरत नाही का कोणाचं वाक्य आहे ते? नाही. स्क्रिप्ट बघायची का? स्क्रिप्ट दे रे. बाबा ठरलं कोणाचं वाक्य? ऍक्च्युली ना बाबा हा. गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. होय. गौऱ्याचं काम आहे माझ्याकडे. हो बाबा. हा बोल गौऱ्या बोल. गौऱ्या बस ना. हा, काका, बसू इथं. बस बस. ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. परत एकदा हे वाक्य म्हण. ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. तुला एक लक्षात येते का रे? काय काका? तू जवळ आलास की मराठी भाषा तोंडाला मास्क लावते. आणि हल्ली मास्क पण नाही लावत, सॅनिटायझरनी गुळण्या करते. हे काय वाक्य आहे तुझं? काय म्हणालास? ऍक्च्युली मला तुम्हाला गुड न्यूज बोलायची आहे. एवढं वाक्य म्हणण्यापेक्षा थुकला असतास तरी इम्पॅक्ट तोच होता मला. असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? काका मला तुम्हाला एक अतिशय चांगली बातमी सांगायची आहे असं म्हणायचं. म्हणतो बरे. ऐकताय ना धनी? आमच्या येथे शुभ विचार मनात रुंजी घालत आहेत. आम्हास ते आपणा सांगायचे आहे. म्हणून इथे आम्ही आलो ना काका. नाही, नाही. माझी मस्करी नाही, करतो? मस्करी नाही केली, मस्करी नाही. एका क्षुल्लक पणसाठी जीव जाईल तुझा. लक्षात आलं तुझ्या? हो, हो. कामाचं बोल. गौऱ्या नीट बोल ना. ठरलंय ते बोल ना. हा ठरलं था. काका मी एक अल्बम काढतोय. कुठून? माळ्यावरून? ए सांगून ठेवतोय. अहो काका मी एक अल्बम बनवतोय. म्हणजे मला गाणं बनवायचं हा. आहे. हा त्या गाण्यामध्ये मला चेतनाला ॲज अ हिरोईन म्हणून घ्यायचं आहे. हो बाबा. गौऱ्याने इतकं सुंदर गाणं लिहिलंय ना बाबा. ऐकव ना गौऱ्या. हा का माझ्या हृदयात कोण बर रुतला, बाबूराव 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 असा कोपऱ्यात बसून रुसला. बाबूराव बाबूराव बाबूराव. ऐट बघा ह्याची वाघाची छाती, ऐट बघा ह्याची वाघाची छाती. दोन पंजात जमीन फाडतू या. कोण हाय कोण हाय कोण हाय? म्या बाबूराव बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव बाबूराव बाबूराव, म्या बाबूराव. प्रेक्षक म्हणतील बांबूलाव बांबूलाव बांबूलाव. अरे हे काय गाणं आहे? हे तुला ना फणस ठेवला पाहिजे, फणस, आणि त्यावर बर्थडे बम्स दिला पाहिजे. बाबा हे गाणं आहे तुझं? बाबूराव बाबू हे गाणं आहे तुझं? निघ रे निघ. गरज नाही याची, निघ. गरज नाही. अरे हा चाल निघालो मी. हा बाय तुला हिरोईन व्हायचं का नाही? व्हायचंय. ह्या गाण्यामध्ये काम कर. ऍक्टर मोठे ऍक्टर होशील. कळलं काय? आता घरी बसून असशील. कळलं? मग लोक तुम्हाला विचारतील 10 नंतर तुमची मुलगी करते काय. मग काय सांगशील? हा मग काय सांगशील? काय सांगू मी? मला माहित नाही. अरे मग का घेतो ऍडिशन? तुला जर माहितच नाही तर ऍडिशन का घेतो? तुमची मुलगी काय करते म्हटलं का सांगाल? सोमवार ते रविवार रात्री 10 नंतर घरी असते. कळलं काय? हे बघ बाळा, तू शांत हो. गौऱ्या तुला कळत नाहीये ज्या क्षेत्रात तू तुझं करिअर करणार आहेस त्याची हा. माहिती तुला असली पाहिजे. एवढंच माझं म्हणणं मला आहे. माहिती आहे. अरे, काय रिएक्शन आहे मला सगळी माहिती आहे. गौऱ्या हळू. तुला सगळी माहिती आहे? हा म्हणजे संगीत दिग्दर्शक, गीतकार आणि ते अरेंजर वगैरे सगळं माहिती आहे? हो या माहिती
इत्तम उत्तम सगळे माहित आहेत मला. हा? सगळं माहित आहेत मला. माहितीये तुला? माहितीये. सगळं माहित मुळात ऍटिट्यूड कमी कर. हे जे ओरडलायस ना ते सगळं कमी कर. हा इकडे बस खाली. बस खाली बस खाली. बाबा, खाली. मी शांत आहे ना, तू पण खाली बस. ऍक्च्युली काय झालं, तुम्ही नाही बोलातच येत मला म्हणून थोडंसं मी हे झालो बस. बरं I'm sorry, I'm म्हणजे sorry. या- तू अभ्यास केलेला आहेस. मी सगळं- मला ह्याचा आनंद झाला. तुला मी कोणताही प्रश्न विचारला तरी तुला उत्तर येऊ शकतं. होय, मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, मला उत्तर येऊ शकतं. कुठल्याही संगीतातलं विचार तुला. वेस्टर्न विचारा. वेस्टर्न नाही, कुठलं ह्याला मी वेस्टर्नचं विचारू शकतो. कुठलाही विचारा बाबा. वेस्टर्नच विचारा मला, का त्याच्यावर जास्त अभ्यास केलाय मी. अबाग्या रे! अब नसीब फड़फड़े है मेरा. काय झालं? अब ये तावड़ी में सापड़े आए मेरे. असली स्किट इधर से शुरू होएगा अभी. बाबा ये मजा है. काय? अब ये दोनों तंगड़ी ऐसा ओढेगा, दोनों हरणिया बाहेर आएगा. ए! ये हे. नाही बाबा. तगडी नका, मी स्वतः देतो. अच्छा, तू स्वतः देतोय. हा. ये पकड लिया रे. बाबा, ऐका ना. अब आ गया. हा. तर तुला सगळं वेस्टर्न संगीतातलं माहिती आहे. असं सगळं. हा, आता तुला मी पहिला प्रश्न विचारणार आहे. विचार. ओके, तयार आहेस? हा, ready, ready. शाबास. सेक्सोफोन म्हणजे काय? सेक्सोफोन. हा, हा, माहिती असेल ना हा, तुला? हा. वेस्टर्न संगीत. सेक्सोफोन माहिती म्हणजे आहे, काय? बाबा, सांगतो. सांगतो सेक्सोफोन. हा. हॅलो डार्लिंग. हॅलो, हॅलो. कशी आहेस तू? मी मजेत. मला तुझी खूप आठवण येते, येऊ का भेटायला? मी पण तुला खूप मिस करते. थंडी पण बघ ना किती. बापरे! हा सेक्सोफोन आहे. हेच ना मग. सेक्सोफोन म्हणजे सेक्सी फोन. नाही बाबा. फोनवर सेक्सी आवाजात बोलायचं ह्याला सेक्सोफोन म्हणतात. हेच आहे ना. हा? चुरा लिया ह्याला सेक्सोफोन म्हणतात. हा, लक्षात आलं तुझ्या? अरे हे नका ना, जरा कठीण विचारा ना. हे लय सोपं आहे हो. हो बाबा. नाही, नाही, कठीण विचारला मला, कठीण. अच्छा, म्हणजे तू कठीणचा अभ्यास जास्त केलेला आहे. हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. युकिलेले म्हणजे काय? कठीण विचारू ना. युकिलेले म्हणजे काय? मला सखुलेले माहिती आहे. सकुलेले माहिती आहे याला? सकुलेले माहिती आहे याला? हा? बाबा नको. सकुलेले माहिती आहे याला. बस खाली बस. बस खाली बस. नको ना बाबा. बस खाली. अरे काय झालं, तुम्ही समोर आले की मला जरा प्रॉब्लेम होतो. मला सगळं माहित आहे, मी सगळं पाठ करून आलोय. हा बरं ठीक आहे. जाज म्हणजे काय? सासू जे सुनीला देते ते. अरे तो जाच. सासू सुनेला देते तो जाच. चल आता मला सांग, साल्सा म्हणजे काय? सॉरी सॉरी. अरे साल्सा. इसका कैसा मारू. साल्सा साल्सा म्हणजे काय? मला माहिती आहे. तुम्ही जरा साल्साची माहिती दे. हो, मला माहिती आहे. आणि 7-8 ओळी नको माहिती देऊ. नाही. एक ओळ माहिती दे. साल्सा बद्दल एक ओळीत माहिती दे. देतो. माझा जन्म 1998 सालचा. हमरे को हमरे को तुमरे को मारने का है आज तुमरे को. सॉरी बाबा. सॉरी. इसको कैसा मारू, इसको कैसा मारू, इसको कैसा. माकडीन करायचे आता तुला बघतो मी. हा? माकडीन करायचे तुला आता बघतो मी तुला. सॉरी. अरे तुला कळत कसं नाहीये, जी गोष्ट तुला आयुष्यात जमत नाही ती करू नकोस. तुझ्याकडे ना मच्छर मारायची रॅकेट आहे आणि तुला व्हायचंय भरती सैन्यात. पॉसिबल नाहीये ते बाळा. मला पाठ आहे हो सगळं. एवढं सोपं नसतं ते, कळलं का तुला? अरे संगीतकार आहेत, मोठमोठे गीतकार आहेत, त्यांच्या मागे अथक परिश्रम असतात. एवढं सोपं झाडावरून पडलेलं नाही ते. सैगल नाव ऐकलंयस? हा, इंडियन क्रिकेट टीमचा ओपनर.
काय झालं? अरे तो सहवाग रे. अरे सैगल ह्याला आलेलं नाही. नाही. येतंय त्याला, येतंय. सैगल ह्याला आलेलं नाहीये. त्याला येतंय. मन्नाडे. मला माहित आहे. तुम्ही अंगावर येऊ नका. मला माहित आहे. सांग, आता मला माहित आहे. मा. सॅटर्डे संडे मन्नाडे. सॅटर्डे संडे मन्नाडे. सॅटर्डे संडे मन्नाडे. सॅटर्डे संडे मन्नाडे. इथं बस. इथं बस. बस. हा? सॅटर्डे संडे मन्नाडे. लागा चुनरी में दाग छू. एवढं नाही अरे, एवढंच म्हणायचं. ते मन्नाडे. कळलं तुला? फार बेसिक गोष्टी याला माहित नाहीत. जा बाबा ऐक. तू खरंच जा. मी थकलो आता. खरंच तू जा. काही नाही. मला जेवढी माहिती आहे ना त्याची 10% जरी माहिती तुला असेल ना तरी मी हिला पाठवेन तुझ्या बरोबर. तेवढी तुला नाहीये. निघ. तुम्हाला माहिती आहे? हो खरं माहिती आहे. माहिती आहे मला. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो. तू मला विचारणार हा म्हणजे 2 प्रश्न विचारतो. विचार. हा. कोतडपाना. काय? काय कोतडपाना शब्द काय सांगा. असा शब्द आहे? हा गाण्यामध्ये आहे. तेलुगू किंवा मल्याळम गाणं असेल. हिंदी गाण्यामध्ये आहे. कुठलं गाणं हा? आहे? कुठलं शब्द? कुठलं गाणं? कुठलं? ऐका आता कान देऊ नका. झूठा है ये गुस्सा तेरा सच्चा नहीं, सच्चे प्रेमी कोतडपाना अच्छा नहीं. काय? आहे, बरोबर आहे. अरे ते कोतडपाना नाही आहे रे. को तडपाना असं आहे ते. 2 वेगळे शब्द आहेत ते. मी ऐकलंय कोतडपाना असंच आहे ते. अरे कोतडपाना नाहीये ते. बाबा माझा अभ्यास आहे. हा. हा. दुसरा प्रश्न विचारतो. दुसरा रिवर्ना म्हणजे काय? काय? रिवर्ना आपण शब्द आहे? गाण्यामध्ये आहे. काय हाय ना सोपा एकदम. काय सांग ना. कह दो के तुम हो में रिवर्ना. आपला थोडा बहुत अभ्यास आहे आपला भी. अरे तो रिवर्ना नाही रे. कह दो के तुम हो मेरी वरना असे 2 वेगळे शब्द आहेत ते. नाही पण ऐकताना ते असंच आहे ना सलगच आहे. अरे नाही मध्ये गॅप आहे ती. नाहीये बाबा अरे ती gap. नाही दिली. काय तो गीतकारांनी गॅप नाही दिली. त्याला काय सांगीतिक लिबर्टी म्हणतात ती. त्यांनी घेतली लिबर्टी. आम्ही खातो ती माती. आम्ही पण हा. अरे तसं नाहीये बाळा. ऐक माझं. काय? असंच आता आहे. आता तुला वाटतंय चल ठीक आहे. हा. तू पण मला प्रश्न विचारत. मला आले हा. नाहीत. आता शेवटचे 2 प्रश्न विचारणार. हा. ते जर तुला आले प्रश्नांची उत्तर हिला घेऊन जा. हा? जुन्या कुठल्याही गीतकारांची नावं मला सांग. हा सांगतो. 2 नावं सांग. गाणे देतात हा, का? गाणे ज्यांनी गाणी लिहिली आहेत. हा. जुनी पाहिजे तर पण हा. सांग. चल. एक इंडोर आणि दुसरे हसत शिवपुरी. इंदीवर आणि हसरत जयपुरीला तू हा इंडोर आणि हसत शेवपुरी म्हणतो. तुझी लाई निघ. हेच आहे ना. मी थकलो. ऐक ना बाबा. हे मी तुला मारूनच थकलो. आम्हाला येतं नाही. ऐक ऐक. तू हरवलंस मला बाबा. तुझं अज्ञान आहे ना मला हरवून गेलं. जा तुझा. तुला जिथे करिअर करायचंय तिथे जा. खरंच सांगतो मी थकलो आता. चेतना मी माफी मागतो याची. फक्त एवढंच सांगतो रे. संगीत क्षेत्र आहे की नाही त्याची माहिती घे. अरे भारतीय संगीत आहे ना ते एखाद्या सागरासारखं असतं. त्याचा जेवढा अभ्यास करशील ना तेवढा कमीच आहे. आपण त्यातलं तुला एखादा मोती बनायचं असेल ना किंवा एखादा थेंब बनायचं असेल तर सर्व हिऱ्यांची ना माहिती गोळा करणं फार गरजेचं आहे. अरे आपले पंडित भीमसेन जोशी, खळे काका, बाबूजी, शंकर जयकिशन, कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल, RD बर्मन, SD बर्मन यापासून ते आत्ताचे AR रहमान, अजय अतुल, गेल्या बाजार अमीर हडकर या सगळ्यांचा अभ्यास करणं तुला फार गरजेचं आहे. हा तू अभ्यास केलास ना तुला कळेल त्या सगळ्या सागरात तू कुठे उभा आहेस ते. आणि हे सगळं कर. आणि एक गोष्ट कर. लता दीदी ऐक. एवढंच ऐक. ते नाही ऐकलंस ना तर हा तुझा जो हे वर्तुळ आहे ना सगळं संगीताचं ते आयुष्यभर अपूर्ण राहील. म्हणजे सागराला कशा लाटा आवश्यक असतात तशा या संगीत सागराला लता आवश्यक आहे. वा. लता दीदींचा आवाज आहे ना तो आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग नाही झालाय. तो आमचा अवयव झालाय. तुम्ही कापू नाही शकत आमच्यापासून त्याला. अरे आमचा तर दिवस सुरू होतो लता दीदींच्या भूपाळीने आणि संपतो लता दीदींच्याच भैरवीने. कळलं का? आज माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, हे घर आहे. उद्या कदाचित काहीच नसेल माझ्याकडे. पण शेवटच्या क्षणापर्यंत 2 गोष्टी माझ्याकडे असतील. माझ्या कुडीतला श्वास आणि लता दीदींचा स्वर. तो कोणीच माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. तुला एक लिंक पाठवतो. लता दीदींची गाणी आहेत. तुला मिळेल. 30,000 गाणी आहेत. सगळे नको ऐकूस. 4-5 गाणी ऐक. तुला तुझी लायकी कळेल. जा बाळा जा. घ्या खरंच जा. चेतना तुझा बापले सेंटी झाला. जातो मी.
जातो सर. काका एक विचारायचं होतं. बोल. गंगूबाई हंगल खूप मोठ्या गायिका होत्या ना हो? अरे क्या बात आहे. हो ना? केवढं वेगळं नाव काढलंस तू. अरे तुझ्या तोंडी एवढं मोठं नाव आलं. आणि मुळात त्या गंगूबाई हंगल नाही आहेत, गंगूबाई हनगल आहेत. अरे कर्नाटकी संगीतातलं फार मोठं नाव गंगूबाई हनगल. किराणा घराण्याची गायकी होती त्यांची. हे नाव तुझ्याकडून येणं, खूप खूप आभार तुझे. काका गंगूबाई हंगल म्हणजे एके हंगल यांची बहीण का हो? तुझ्या